भाजप आता तद्दन दादागिरीवर उतरून आलेलं आहे। या ठिकाणी उमेदवारांचे अर्ज भरले गेले, काल छाननी झाली आणि तरी देखील छाननीमध्ये सगळ्यांचे अर्ज वैध ठरले, ज्याने त्याने आपला प्रचार केला पाहिजे। ही निवडणूक निपक्ष, पारदर्शी आणि मुक्त वातावरणात झाल्या पाहिजे असा आपला कायदा सांगतो। परंतु मी या जिल्ह्याच्या माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय एसपी साहेब यांना अत्यंत कळकळीचं आवाहन करतो। आम्ही आजच माननीय जिल्हाधिकाऱ्यांना भेटून लेखी पत्र सादर केलेलं आहे की आमच्या उमेदवारांना अनेक धमक्या आणि त्यांच्या घरासमोर दादागिरीने 15-20 टोळक्यांचं, गुंडांचं लाठ्या काट्या घेऊन उभे राहतात, दहशत निर्माण करतात। आज आम्ही या ठिकाणी आलो, आमचे हे कोळीताई आहेत। या ठिकाणी आमचा एक कोळी उमेदवार दिनेश कोळी यांनी फॉर्म भरलेला आहे, त्याचा अर्ज वैध झालेला आहे, परंतु त्याच्यावर दहशत म्हणून या निवडणुका होऊच नये, बिनविरोध व्हावात म्हणून यांचा आटापिटा चाललेला आहे। या ठिकाणी गावामध्ये, नकाने गावामध्ये 15-20 मुलं लाट्या काट्या तलवारीसह उभे राहतात आणि दहशत निर्माण करतात। आम्ही त्यांच्या कोळी भाऊंच्या घरामध्ये उभे आहोत। माननीय एसपी यांनी याबाबत अत्यंत गंभीरतेने दखल घेतली पाहिजे, ही त्यांची सर्वांची जबाबदारी आहे। तो जो कोणी या वाडेभोकर गावात राहणारा रंगाबाबू कोण आहे, त्याच्या मुलाने काल 2 ठिकाणी चाकू चालवले तरी त्याच्यावर कारवाई होत नाही, झाली नाही। आम्ही या दहशतीला बिलकुल मुळीच भीक घालत नाही, आम्ही शिवसैनिक आहोत, परंतु कायदा सुव्यवस्था बिघडू नये, शहराचं वातावरण खराब होऊ नये, शांतता सुव्यवस्था राखावी म्हणून आम्ही या ठिकाणी सरच्चिर मार्गाने तुमच्याकडे विनंती करत आहोत। तरी दखल घेण्यात यावी ताबडतोब, अन्यथा आम्ही या ठिकाणी सर्वजण त्या कलेक्टर ऑफिस समोर उपोषणात बसू, ही आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो। धन्यवाद। बोली खानदेश मराठी न्यूज।